जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या पेन्शनधारकांसाठी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मोठा निर्णय घेण्यात आलेला असून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेली आहे। नेमकी काय आहे ही योजना, योजनेचं स्वरूप काय असणार आहे, कोणते फायदे सरकारी कर्मचारी पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या पेन्शनधारकांना मिळणार आहेत, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये म्हणजेच रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। ही योजना मार्च 2024 पासून अंमलात आणली जाणार आहे। या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील गुंतवणुकीविषयी जोखीम जी आहे ते राज्य शासनाने स्वीकारावी, हे समितीच्या शिफारसीतील तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतकं निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ, तसेच निवृत्तीवेतनाच्या 60% इतकं कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे। वरील प्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात येणार आहे। राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या व 1 मार्च 2024 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्ती पश्चात वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या वार्षिकी ॲन्युइटीमधीलच लाभ लागू राहणार आहेत व 1 मार्च 2024 पासून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदांना प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी वर्गणीशी निगडीत असेल। ज्या कालावधीसाठी सभासदांना अंशदान भरलेलं नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही। कर्मचाऱ्यांची ज्या कालावधीचं अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेलं नाही असं अंशदान भविष्यात कर्मचाऱ्यांना व्याजासह भरल्यास तो कालावधी वरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल। सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी व नंतर काढलेली रक्कम 10% व्याजासह भरणं आवश्यक राहणार आहे, अन्यथा त्यांना निवृत्तीवेतन त्या प्रमाणात अनुज्ञेय ठरणार आहे। या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही पार पाडल्यावर तसेच ही योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचाऱ्यांना लागू असल्यानं राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या समवेत अन्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भानं सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यानंतर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधून 1 मार्च 2024 पूर्वी व नंतर सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांच्याकडून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत लाभ मिळण्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल। मात्र या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील त्यांचा अंशदान अद्ययावत भरणा केलेला असणं आवश्यक राहणार आहे। तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या 60% परताव्याची रक्कम शासनाकडे भरणा करणं अनिवार्य असणार आहे। त्याचबरोबर ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडरकडून प्राप्त होणारं 40% वार्षिकीमधून प्राप्त होणारा जो परतावा आहे तो शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुज्ञेय ठरणार आहे। त्या संदर्भानं या योजनेच्या अटी व शर्ती विहित करून त्या संदर्भातील कार्यपद्धती PFRDAच्या मान्यतेच्या अधीन राहून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील। ही योजना मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्त प्रमाण अटींची पूर्तता करत असतील अशा कर्मचाऱ्यांसंदर्भातील वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहणार आहे। तसेच हा निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू राहणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तुम्हाला काय वाटतं, ही पेन्शन योजना योग्य आहे का जुनीच पेन्शन योजना लागू करायला हवी? या संदर्भात आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा